20 डिसेंबर रोजी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एका बनावट नोटांचा मोठा साठा जो आहे तो पुणे पोलिसांना मिळून आलेला आहे। यामध्ये जवळपास 77,000हून अधिक किमतीच्या या नोटा असल्याचं समजतंय। यामध्ये 500 रुपयांच्या जवळपास 142 नोटा आहेत, तर 100 रुपयांच्या 61 नोटा आढळून आलेल्या आहेत। एकूणच 77,100 रुपयांची या नोटांची जी किंमत आहे ती आहे। अगदी हुबेहूब दिसणाऱ्या या नोटा आहेत। या प्रकरणी गौरव रामप्रताप सविता याला या 24 वर्ष आरोपीला आपण जर पाहिलं तर ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि एकूणच याबाबतचा तपास जो आहे तो पुणे पोलीस करत आहेत। समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या एका लॉजमध्ये हा बनावट नोटांचा साठा जो आहे तो आढळून आलेला आहे आणि याचं एक मोठं रॅकेट जे आहे ते देखील असण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। याबाबतचा पुढील तपास जो आहे तो देखील पुणे पोलीस करत आहेत। एकूणच याबाबतची काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्याकडून। नंबर 2024 रोजी पुणे पोलिसांच्या ज्या दिवशी कोम्बिंग ऑपरेशन चालू होता त्या दरम्यान आमचे दोन अंमलदार कोशी लखन शेटे आणि शशिकांत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की अशा प्रकारे एक माणूस जे आहे त्याच्याकडे नकली नोट जे आहे ते असण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांनी त्याचा शोध घेतला। त्या एरियामध्ये फिरल्यानंतर त्यांना एक माणूस जे तिथे संशयित व्यक्ती जे दिसला त्यांना विचारणा केली। त्याने त्याचं नाव जे आहे ते गौरव रामप्रताप सविता म्हणून सांगितलं। तो जामनगर गुजरातचा राहणार आहे। त्याची जी अंगझडती घेतल्यानंतर त्यामधून आम्हाला ते 500 आणि 100 हिचे नोट मिळाले। त्याची एकूण किंमत 79,750 रुपये आहे। त्यामध्ये 50 रुपयाचे सुद्धा नोट होते। मग हा मिळाल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस स्टेशनला 264/2024 भारतीय न्याय संहिताची कलम 179 आणि 180 चे अंतर्गत हे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांना अटक सुद्धा करण्यात आला आणि नंतर त्याच्या PCR घेण्यात आला। इंट्रोगेशनच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की हा जे माणूस आहे त्यांनी एका माणसाकडून हे जे नकली नोट त्यांना ओरिजिनल जे करन्सी होती ते देऊन त्याचे 4 पट करून जे नोट आहे त्याच्याकडून घेतले आणि तो अशा प्रकारे ते बाजारात वगैरे त्याने काहीतरी खरेदी वगैरे पण पुण्यात येऊन सामान केला होता आणि ज्या ठिकाणी त्यांनी ते खरेदी केली होती त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि ते नोट आम्ही सुद्धा जप्त केलेले आहे। आता पुढचा तपास जे आहे ते त्यांनी कोणाकडून घेतले आहे आणि कोणाकडून घेत होता, पुढे कोणाला सप्लाय करत होता, त्याचा जे आहे तपास सध्या चालू आहे। 43 नोटा होता आणि 100चे 61 होते आणि 50 रुपये सुद्धा होते। सर तुम्ही म्हणताय की जिथे जिथे त्यांनी खर्च केले किंवा दिले अशा किती नोट आहेत? अशा ते सध्या माझ्याकडे ते एक्झॅक्ट माहिती नाहीये, परंतु ते ज्या ठिकाणी त्यांनी खर्च केले, कुठे 500 रुपये एका ठिकाणी 2000 रुपयाचा केला होता, ते जप्त करण्यात आले। सर हा जो आरोपी आहे तो नेमकं हे कुठे खर्च करत होता किंवा कोणाला द्यायचे होते? म्हणजे ते ग्रॉसरी स्टोर्सवर खर्च करायचे अशा प्रकारे। म्हणजे ते डिनॉमिनेशन प्रमाणे आता कुठे 500 खर्च केले, कुठे 2000 केले, कुठे 1500 रुपये खर्च केले। नाही सध्यापर्यंत नाहीये ते, परंतु ते शोध चालू आहे त्याचा। हा तो रॅकेटही आहे, हा एक रॅकेटही आहे। त्यामध्ये अजून खूप जण इन्व्हॉल्व असण्याची शक्यता दिसते आम्हाला, त्यामुळे आमची टीम त्यामध्ये तपास करते। इंटरस्टेट रॅकेटच्या संदर्भातला त्याबद्दल आता सध्या काही सांगता येत नाही, तो प्रत्येका दिशेने जे आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। पुण्यात नाही, हा घटना राजस्थान मध्ये त्यांनी कोणाकडून पैसे घेतले होते आणि तो स्वतः गुजरातचा राहणार आहे। पुण्यात तो फिरण्यासाठी आला होता आणि इथे त्यांनी ते पैसे फंड केले। ओरिजिनल पैसे आणि रेट ठरला होता। त्याचे सांगण्याप्रमाणे आतापर्यंत हे आहे की तो 4 पट घेत होता।